RRC नेटवर्क प्रस्तुत पॉवर्ड बाय सिटी न्यूज सुपरफास्टच्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, ऑक्टोबर हा महिना जगभरात ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती म्हणून ओळखला जातो, सेलिब्रेट केला जातो. त्याच प्रमाणात त्याची जनजागृती ही जगभरात केली जाते. आणि आता हा कार्यक्रम ज्या दर्शक आणि महिला बघत असतील तर साधारणतः कुठलीही गाठ जी ब्रेस्टवरती असेल त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि यासाठीच ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती म्हणून या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्याकरिता अकोल्यातील सुप्रसिद्ध अशा गायनोकॉलॉजिस्ट सौ वंदना बागडी मॅडम यांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. हार्दिक स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद पल्लवी. थोडक्यात मॅडमचा परिचय जाणून घेऊया. डॉक्टर वंदना बागडी मॅडम ह्या MBBS DGO MD आहे आणि प्रसिद्ध असा गायनोकॉलॉजिस्ट आहेत. तसेच डायरेक्टर आहे सूरज सोनोग्राफी क्लिनिक सेंटर अकोला. फाउंडर प्रेसिडेंट आहेत तारा फाउंडेशन अकोला. मॅडम आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे की जगभरात ब्रेस्ट कॅन्सर म्हणून हा म्हणजे जनजागृती म्हणून सेलिब्रेट केला जातो किंवा ओळखला जातो. तर ब्रेस्ट कॅन्सरचे भारतातील प्रमाण किती आहे? आज आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलणार आहे कारण हा महिना पल्लवीने सांगितल्याप्रमाणे जगभरात ग्लोबल ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी हा महिना त्याच्यामध्ये ते प्रयत्न केले जातात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला लवकर निदान करण्यात त्याचा फायदा होतो. आता आपला पहिला प्रश्न आहे की याचा किती प्रमाण आहे भारतामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की ब्रेस्ट कॅन्सर हा आता महिलांमध्ये नंबर 1चं मृत्यूचं प्रमाण ठरलं आहे. आधी नंबर 2वर होतं, आता नंबर 1वर आहे. आणि याच्यामुळे 2021च्या आकडेवारीनुसार भारतात प्रत्येक 29 महिलाच्या मागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. होते असंच नाही पण शक्यता आहे. आणि दरवर्षी 13,80,000 स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होतं आहे. आणि हे प्रत्येक 4 मिनिटाला हे निदान होतं आहे. आणि 13,80,000 महिलांना ऑलरेडी ब्रेस्ट कॅन्सर होतो दरवर्षी भारतात. आता पहा ही आकडेवारी पहा तुम्ही. आणि दरवर्षी जवळपास 4,78,000 स्त्रिया यामुळे मृत्युमुखी पडतात. बापरे. आणि मॅडम आता आपण इतकं म्हणजे विदारक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर हा होतो तेव्हा नेमकं काय घडते? कोणताही कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा जी आपली शरीरातली नॉर्मल सेल म्हणजे पेशी म्हणावं तर त्या पेशीतला नॉर्मल जो गुण असतो नॉर्मल वाढण्याचा त्याच्यावरचं कंट्रोल चालला जातो आणि ती पेशी ॲबनॉर्मल स्टाईलने वाढायला लागते आणि मग तिथे गाठ तयार होते आणि तो वाढून फैलू लागतो. ही कॅन्सर इन जनरल अशा पद्धतीने. तेव्हा लक्षणांमध्ये ॲडव्हान्स कॅन्सरची लक्षणं आपल्याला माहीत पडतात. त्याच्यामध्ये काय असतं ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये ब्रेस्टच्या गाठ दिसते किंवा मोठी लागते हाताला. मोठी लहान नाही. लहान आपल्याला फक्त सेल ब्रेस्ट एक्झामिनेशनमधूनच कळते. जेव्हा ती हाताला लागते तेव्हा ती मोठी झालेली असते 2 सेंटीमीटरपेक्षा. दुसरं ती एरिया लाल होते, तिथलं टेम्परेचर वाढतं, तिथे रफपणा जाणवतो, असं पापडीसारखं वाटतं. आणि निप्पल जे असते ना निप्पल आतमध्ये ओढल्या जाते कॅन्सरमुळे पूर्णतः. आणि कधी कधी ऑरेंज म्हणजे आपल्या संत्र्याच्या साल असते ना संत्र्याची साल त्याच्यासारखं असं निप्पलच्या आजूबाजूला छिद्र झाल्यासारखं त्या काळपट एरिया जी असते निप्पलच्या बाजूला तिथे दिसतं. तर ही सगळी जी आणि बगलेमध्ये गाठ येते. तर श्रोते हो, ही गोष्ट अशी की ॲडव्हान्स कॅन्सरची गोष्ट. आपल्याला ॲडव्हान्स कॅन्सरपर्यंत जायचं नाही, पोहोचायचंच नाहीये त्याच्या आधी. म्हणून आपल्याला याच्या आधीच हे सगळं करायचं आहे. मॅडम जसं की आता तुम्ही सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर नेमकं काय घडतं, परंतु हा ब्रेस्ट किंवा स्तनाचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता कुणाला आहे आणि यांची कारणे काय असतील? बरोबर. बाकी सगळ्या कॅन्सर्समध्ये आपल्याला कारणं शोधता येत नाहीत. पण 4 प्रकारचे कॅन्सर असे आहेत बॉडीमध्ये. एक ब्रेस्ट कॅन्सर, एक प्रोस्टेट कॅन्सर, एक ओव्हरी कॅन्सर आणि एक गर्भाशयाचा कॅन्सर. याला हार्मोन्स कारणीभूत असतात आणि आपण त्याच्यात जास्त डिटेलमध्ये नाही जाऊयात. पण त्याच्या मागली काही वयानुसार पण बघितलं तर 50 वर्षाच्या नंतर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. 50 वर्षाच्या आधी कमी असतो. पण हल्ली
टाटामध्ये जे सर्वेक्षण झालंय त्याच्यामध्ये असं कळतंय की 25-30 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होतोय. त्यामुळे आता असं हे प्रमाण जरा वयानुसार जवळजवळ आलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे. आता कुणाला फॅमिली हिस्ट्री असते घरामध्ये, म्हणजे आजीला किंवा आईला किंवा मावशीला किंवा म्हणजे आईच्या साईडला बहिणीला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर त्यांची शक्यता स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची 10% वाढते जवळपास. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. अँजेलिना जोलीचं आपण उदाहरण घेऊया. ती हॉलिवूडची अभिनेत्री आहे आणि तिच्या आईला 36 ते 46 वर्षाच्या दरम्यान ब्रेस्ट कॅन्सर झालेला. जितक्या लवकर 50च्या आत ब्रेस्ट कॅन्सर होतो तेवढा तो जास्त फैलतो. 50च्या वर झालेला कॅन्सर जास्त फैलावत नाही. तर तिला जेव्हा आता हल्ली अशा टेस्ट अवेलेबल आहेत ब्लडमध्ये ज्याच्यामुळे आपल्याला माहीत पडतं की कॅन्सर त्या स्त्रियांना कॅन्सर होणार आहे की नाही ज्यांच्या घरात अशी हिस्ट्री आहे. 90% पर्यंत हे माहीत पडतं. बापरे. तर अशा टेस्ट आहेत पल्लवी आता आणि त्याचा फायदा लोकांनी जरूर घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर. हां. तर एंजेलिनानी पण ती टेस्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर तिला कळालं की आपल्याला हा कॅन्सर होण्याचा धोका खूप जास्त आहे. तिने स्वतःच्या दोन्ही ब्रेस्ट काढून ऑपरेशन करून टाकलं. बापरे, म्हणजे किती ते वाचलं समोरची गोष्ट. येस, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तिने आर्टिफिशियल ब्रेस्ट तयार करून घेतल्या आणि ती आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अमेरिकामध्ये खूप मिशन्स चालवते आणि खूप छान काम करते. ज्यांना एका ब्रेस्टमध्ये कॅन्सर झालेला असतो त्यांना सुद्धा दुसऱ्या ब्रेस्टमध्ये व्हायचे चान्सेस वाढतात. आणि कधी कधी साधी गाठ असते ती सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये परिवर्तित होऊ शकते. आणि ज्यांचे पिरियड्स लवकर आलेले असतात, उशिरा जातात, अशा लोकांमध्ये हार्मोन्स जास्त प्रमाणात बॉडीत राहून जातो, इस्ट्रोजेन नावाचा, म्हणून पण होतो कॅन्सर. शिवाय लठ्ठपणा, बरं का पल्लवी, आता हल्ली लठ्ठपणाची खूप समस्या आहे. तर लठ्ठपणामुळे सुद्धा इस्ट्रोजेन हार्मोन्स आपल्या बॉडीत वाढतात आणि खूप आपल्या जंक फूड खायची जी आपली सवय आहे ती पण चांगली नाहीये. जीवनशैली बदलल्यानंतर आणि मेनोपॉज झाल्यानंतर म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जे लोक हार्मोन्स ट्रीटमेंट घेतात त्यांच्या सिम्पटमसाठी, तर ते सुद्धा प्रोलॉंग जर घेतले, जास्त दिवस घेतले, तर त्याच्याने पण कॅन्सर ब्रेस्ट होण्याचा धोका वाढतो. त्यानंतर स्मोकिंग आणि अल्कोहोल जे सध्या मेट्रोमध्ये ज्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यासाठी कारणीभूत. आणि हल्ली महिलांमध्ये पण ते प्रमाण जास्त वाढलं. हो, महिलांमध्ये. आणि ज्यांची मुलं लेट होतात, करिअर करायचं असतं, मग मुलं लेट होतात, त्यांच्यामध्ये सुद्धा हे हार्मोन जास्त वेळ असतात आणि मग त्यांना पण हा धोका वाढलेला असतो. डेव्हलपमेंट लवकर होऊ शकते त्याच्यामध्ये. हा कार्यक्रम आपला दर्शक बघतायत आणि नक्कीच याच्यामध्ये कोणी आई असेल, कोणी बहीण असेल आणि ज्या काही महिला बघतायत, तर याच्यामध्ये समजा मला एक बेसिक प्रश्न दर्शकांच्या मनातला की जर का माझ्या घरात ती हिस्ट्री असेल, माझ्या आईला झाला असेल असा ब्रेस्ट कॅन्सर, तर तो मला पण होईल का? मी सांगितल्याप्रमाणे आपल्या आईच्या घरामध्ये किंवा असं माझ्या आईला स्वतःला 2007मध्ये ब्रेस्ट कॅन्सरने माझ्या आईचा मृत्यू झाला. तर म्हणून मला व्हायचे चान्सेस डेफिनेटली 10% जास्त आहे. आणि म्हणून काही टेस्ट मला दरवर्षी कराव्या लागतात जे आपण पुढे पाहू. बरं. आणि त्याच्यासाठी काही टेस्ट अवेलेबल सुद्धा आहेत? हो, टेस्ट लवकर निदानसाठी अवेलेबल आहे आणि ज्यांच्या घरात हिस्ट्री आहे त्यांच्यासाठी पण टेस्ट अवेलेबल आहे. मग आम्हाला त्याचं एखादं उदाहरण सांगू शकाल? आपण आता समजा माझंच उदाहरण आपण घेऊयात पल्लवी, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. किंवा एखाद्या पेशंट आली आहे माझ्याकडे आणि तिच्याकडे तिच्या आईला ऑलरेडी ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे, तर आम्ही त्यांना सांगतो की वयाच्या 40व्या वर्षापासून त्या पूर्ण फॅमिलीने, आईला झाला असेल तर बहिणींनी, त्या म्हणजे पूर्ण मुलींनी, त्यांच्या मुलींनी, सर्वांनी, आणि आईच्या बहिणींनी म्हणजे मावशींनी, मुलींची, म्हणजे मॅटर्नल सगळ्यांनी स्वतःची टेस्ट करून घ्यायची. म्हणजे काय करायचंय, एक तर आम्ही आता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आपल्याला दाखवणार आहोत, ती फार इम्पॉर्टंट आहे, ती पण करायची आहे रेग्युलरली. आणि त्याच्यासोबत 40 वर्षानंतर मॅमोग्राफी म्हणजे सोनो मॅमोग्राफी आणि मॅमोग्राफी, ज्याच्यामध्ये स्तनातली गाठ लवकरात लवकर डिटेक्ट होते, ते जरूर करून घ्यायचं आहे. नाही, आणि खरंच ते गरजेचं पण आहे, काळाची गरज आहे. पल्लवी, अमेरिकेत कंपल्सरी 35 वर्षाच्या नंतर कंपल्सरी आहे प्रत्येक स्त्रीला मॅमोग्राफी दरवर्षी करावी लागते. म्हणून त्यांचे कॅन्सर फार लवकर डिटेक्ट होतात.
आणि अगदी बरोबर मॅडम. आणि खरं तर समाजाचा मेन पाया स्त्रियांपासून सुरुवात असल्यामुळे तिची काळजी प्रत्येक एका गृहिणीने जो हा कार्यक्रम बघताय तिने स्वतः करता हा वेळ दिला पाहिजे. अगदी बरोबर पल्लवी. आणि पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की एक मनामध्ये असतं स्त्रियांच्या की ब्रेस्टमध्ये जर एखादी गाठ असेल तर सगळ्याच गाठी ह्या कॅन्सरच्या असतात का? इथे आपल्यासाठी एक चांगलं उत्तर आहे की 80% गाठी ज्या डिटेक्ट होतात ब्रेस्टमध्ये त्या कॅन्सरच्या नसतात बाप. आणि 20% असतात. तरी पण गाठ लागली तर असं नाही समजायचं की ती नॉर्मल आहे मग मी आरामात डॉक्टरकडे जाईल. नाही, गाठ लागल्याबरोबर आपल्याला डॉक्टरकडे जाणं फार गरजेचं आहे आणि स्वतःची केअर जसं पल्लवीने सांगितलं तशी घ्यायची फार गरज आहे. आपण टाळत जातो. स्त्रिया स्वतःला फार निग्लेक्ट करतात, फक्त परिवाराकडे जास्त लक्ष असतं त्यांचं. तर माझं एक अगदी हात जोडून पल्लवी सगळ्यांना सांगणं आहे की स्वतःला पण व्यवस्थित जपा, स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. नाही, आणि खरंच तुम्ही म्हणजे मोलाचा संदेश अक्षरशः दिला आहे आणि प्रत्येक स्त्रीने त्याचा विचार करायला हवाच. ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. नेट गेले, नेट गेले, नेट गेले. बंद करा ही ओरड. आता आमच्या घरी आहे RRC नेटवर्कची सुपरफास्ट इंटरनेट सेवा. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. कारण आम्ही घेतलाय तुमच्या आरोग्याचा ध्यास, जो की असेल तुमच्यासाठी खास. आणि चर्चा सुरू होती आदरणीय डॉक्टर सौ वंदना बागडी मॅडम सोबत. आपण ब्रेकपूर्वी बघितलं होतं की मॅमोग्राफी ही करणं किती गरजेचं आहे आणि जगभरात जसं सांगितलं की वेस्टर्न कंट्रीजमध्ये, पाश्चिमात्य देशामध्ये ती वयाच्या 35 नंतर कंपल्सरी केली आहे. आता मॅडम आम्ही तुमच्याविषयी ऐकलंय की तुमचं कार्य अफाट आहे. जे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असतं, जसं की मॅडमचं तारा फाउंडेशनच्या अंतर्गत कॅम्प्स चालतात अकोल्यामध्ये आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये जाऊन त्या काउन्सलेशन करत असतात. तर ब्रेस्ट एक्झामिनेशन जी आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती दर्शकांना काय द्याल? सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वतःच्या ब्रेस्टचं एक्झामिनेशन करणं. आता स्वतःच्या ब्रेस्टची एक्झामिनेशन करायच्या आधी स्वतःच्या ब्रेस्टचं फील आपल्याला माहीत असणं फार जरुरी आहे. जवळपास 90% स्त्रियांना स्वतःच्या ब्रेस्टचं फील माहीत नसतं. म्हणजे कशी लागते हाताला, म्हणजे नोड्युलर म्हणजे टणक लागते की सॉफ्ट लागते की त्याच्यामध्ये काही गाठी समान लागते, हे काहीच माहीत नसतं. कारण कधी तशी टेस्ट आपण केलेलीच नसते. तर आता ही आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आपल्याला करायची आहे आणि ती आपल्याला दररोज करायची आहे. आता ही 2 प्रकाराने करता येते. एकदा आपण आंघोळ करताना साबण लावलेला जेव्हा असतो तेव्हा आपले हात खूप छान ब्रेस्टवरनं घसरतात आणि आपल्याला काही गाठ असेल तर ती तुम्हाला फार लवकर जाणवेल तिथे असेल तर ती एक पद्धत आहे. आणि एक पद्धत आहे झोपून करायची. तर आपण झोपून एका बाजूला उशी घेऊन दुसऱ्या बाजूला ज्या बाजूची एक्झामिनेशन करायची आहे समजा त्याच्या दुसऱ्या बाजूच्या हाताने आपण त्या ब्रेस्टची एक्झामिनेशन करायची आहे. तर आपण झोपून केल्यानंतर काय होतं, पूर्ण ब्रेस्ट टिश्यू असा थोडा दबल्या गेल्यानंतर अजूनही त्याच्यातल्या ज्या गाठी बिठी आहेत त्या उभार घेतात आणि आपल्या हाताला त्या छान लागू शकतात. तर ही 2 पद्धत आहे. आता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केव्हापासून करायला पाहिजे? ही वयाच्या 20व्या वर्षापासून सुरू करायला पाहिजे. अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण तरुण मुलींना असं वाटतं की मला तर काही कॅन्सर भीतीच नाही, काही होऊ शकत नाही. पण मी आत्ताच सांगितलं पल्लवी की आता आधी जे एज होतं ब्रेस्ट कॅन्सरचं त्याचं एज आता कमी झालेलं आहे आणि 25 पासूनच लेडीजना, आणि मी स्वतः आम्ही आमच्या मायमोग्राफीमध्ये 25 वर्षाच्या काही स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट केलेलं आहे. बापरे. त्याच्यामुळे 20 वर्षापासूनच ही टेस्ट आपण करावी. ही अतिशय सिंपल आहे. कारण ब्रेस्ट हे एकदम सुपरफिशियल ऑर्गन आहे. वरच्या वर आपल्याला पाल्पेट, आपल्याला हाताने ते बघता येण्यासारखं ऑर्गन आहे. आपल्याला एक्झामिन करता येण्यासारखं ऑर्गन आहे. आणि वयाच्या 20 वर्षापासून आपण जोपर्यंत आहोत 84-90 तोपर्यंत ही एक्झामिनेशन डेली चालू ठेवायची आहे. अतिशय सिंपल आहे. 7 स्टेप्समध्ये ही एक्झामिनेशन होते. आता ह्याचा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला सादर करू.
त्याद्वारे आपल्याला कळेल की एक्झामिनेशन 7 स्टेप्समध्ये एक्झॅक्टली कशी करावी लागते. त्याच्या आधी मी तुम्हाला 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी सांगू इच्छिते. एक तर एक्झामिनेशन करताना हा जो हाताचा भाग आहे, हा भाग आपल्याला घ्यावा लागतो. हा भाग नाही, समजा ही ब्रेस्ट आहे अशी कल्पना करा आपण. तर मला हा भाग घेऊन हे ब्रेस्ट माझी अशी 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 एकाच ठिकाणी गोल गोल माझे बोटं फिरवून आणि तिथे बरोबर दबाव देऊन मला त्यामध्ये काही गाठ आहे का किंवा तिथे काही रफनेस लागतो का असं मला बघायचं आहे. आणि त्या व्हिडिओद्वारे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळेल. आपला मेन मुद्दा इथे हा आहे की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचं लवकर निदान करायचं, कारण निदान लवकर झाल्यासच आपण ते टाळू शकतो. आणि ह्या गोष्टीद्वारे म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनद्वारे आणि मॅमोग्राफीद्वारे आपण याचं अतिशय लवकर निदान करू शकतो. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की कॅन्सर बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच फॅमिलीमध्ये बघतो आणि ज्या ठिकाणी लवकर निदान झालेलं आहे तिथे त्या लोकांना किती फायदा आहे आणि जिथे ॲडव्हान्स कॅन्सर निघालेला आहे तिथे कसं वातावरण आहे ती हे आपण गंभीर परिस्थिती आहे. आणि आर्थिक, सामाजिक, सोशल सगळ्याच याच्यावर त्याचा परिणाम होतो पल्लवी. आणि जर आपण लवकर डिटेक्ट करू शकतोय, आपल्याकडे ह्या पद्धती अवेलेबल आहेत, तर आपण का फायदा घेऊ नये त्याचा. आणि अगदी सोपं म्हणजे तुमचं सेल्फ एक्झामिनेशन करण्याच्या काही टेक्निक्स आहेत ज्या की मॅडम तारा फाउंडेशन मार्फत पण अवेअरनेस त्याचा क्रिएट करत असतात. आणि आता तुम्हाला थोडक्यात त्यांनी माहिती दिली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या अतिशय सविस्तररित्या एक्झामिनेशन कसं करायचं हे सांगतील. चलिए अब हम देखते हैं इम्पोर्टेंट 7 स्टेप्स जिससे सेल्फ ब्रेस्ट एग्जामिनेशन की जाती है. स्टेप नंबर 1 क्या है? आईने के सामने खड़े होना और ब्रेस्ट का इंस्पेक्शन करना. ब्रेस्ट के दोनों ब्रेस्ट का आकार, उसकी साइज और उसकी एकरूपता, इन सब के बारे में अच्छे से देखना. साइड से होके घूम के पूरा अच्छी तरह से उसको इंस्पेक्ट करना. उसमें कुछ गठन है क्या जो उभर के बाहर आ रही है वो देखना. स्टेप नंबर 2 है दोनों हाथ ऊपर करना. इस तरह आईने के सामने खड़े हैं और धीरे धीरे दोनों हाथ नीचे लाना. इसमें क्या होता है, दोनों ब्रेस्ट जब नॉर्मल है तो एक साथ ऊपर जाते हैं और एक साथ नीचे आते हैं. अगर कोई ब्रेस्ट में कैंसर की गठन है तो वो ब्रेस्ट को नीचे के हिस्से को पकड़ लेती है, चिपक जाता है, आसपास फैल जाता है और वो ब्रेस्ट धीरे से मूव होती है ऊपर नीचे. तो ये भी हमें पता चल जाता है. अब स्टेप नंबर 3 क्या है? ये मोस्ट इंपॉर्टेंट स्टेप है. इसमें हम हमारे हाथ का ये हिस्सा, पोर नहीं, हाथ के टिप्स नहीं, उंगलियों के ये हिस्सा उपयोग में लाते हैं. और देखिए ध्यान रखिए, हम एक जगह से शुरू करते हैं. इस तरह प्रेशर हमें अच्छे से देना है ताकि डीप से डीप टिश्यू भी हमें अच्छे से हाथ को लग सकता है. कई बार पसलियां भी हमें हाथ को लग सकती है अगर पेशेंट दुबला है तो, या अगर थोड़ी ब्रेस्ट बल्की है थोड़ा प्रेशर ज्यादा देना है. और हमें एक ही जगह गोल गोल इस तरह हाथ घुमाते हुए पूरे ब्रेस्ट को जांच करना है. इसकी दिशा होगी घड़ी की कांटे की तरफ. अगर एक जगह 2 बार भी हाथ घूम गया तो भी कोई बात नहीं, लेकिन आप यहाँ करोगे और फिर यहाँ करोगे ऐसा मत करना. इससे आपका ये हिस्सा छूट जाएगा और हो सकता है ये हिस्से में बाद में कैंसर डेवलप हो जाए. तो आपको एक ही जगह पे अच्छे से इस तरह पालपेट जो हम बोलते हैं उसको करना है आपको, गोल गोल घुमाते हुए. और पूरा ब्रेस्ट, ये यहाँ तक है ब्रेस्ट आपका पूरा, तो आपको पूरी ब्रेस्ट कवर करना है क्योंकि ये हिस्से में भी ब्रेस्ट कैंसर होता है. प्लीज आपको रिक्वेस्ट है कि ये वाला हिस्सा आप छोड़ना नहीं. मेरे बहुत सारे पेशेंट ये हिस्सा थोड़ा साइड में हो जाता है, छोड़ देते हैं और यहाँ पे कैंसर लेके आते हैं. तो आपको ये बाहर की पहली एक बार हो गई, उसके बाद अंदर से भी एक बार हो गई, उसके बाद और यहाँ से इस तरह आपको 3 सर्कल में तो भी मिनिमम ये टेस्ट करना है. ये हो गई स्टेप 3. अब स्टेप 4 क्या है? निपल के पीछे हमें दबा के प्रेस करके देखना है कि यहाँ हमें कोई ट्यूमर लगता है क्या.
नॉर्मल में भी यहाँ पे थोड़ी नोड्यूलैरिटी रहती है, तो वो नॉर्मल होती है। लेकिन आपको अगर अपने ब्रेस्ट का नॉर्मल फील पता है तो आपके ब्रेस्ट में आप एबनॉर्मल फील बहुत जल्दी पिकअप कर लेंगे। तो यहाँ पे आपको देखना है। ये हो गया स्टेज नंबर 4, स्टेप नंबर 4। स्टेप नंबर 5 है आपको निपल जो यहाँ पे है उसका डिस्चार्ज देखना। निपल को आपको इसको 2 उंगलियों में इस तरह पकड़ना है और दबाना है, और फिर राइट एंगल को आपकी उंगली जाके आपको इस तरह करना है। अगर आप ये ब्रेस्ट को टेस्ट करते हो तो आपको ये वाले हाथ से टेस्ट करना है, तो आप अच्छे से एग्जामिन कर सकते हैं। तो ये हो गए 5 स्टेप्स। स्टेप नंबर 6 है बगल में जांचना। तो बगल में अच्छी तरह ऐसे डीप में हाथ डालना, हाथ नीचे रहेगा आपका और दूसरा हाथ बगल में डीप जाएगा, और यहाँ पे आपको इरेजर यानी खोड रबर जैसे कोई गठान हाथ को लगती है क्या, ये आपको देखना है। नॉर्मल में कभी कभी इन्फेक्शंस में भी ये गठाने रहती है, लेकिन अगर वो है तो आपको अपने डॉक्टर को दिखाना है और केयरफुल रहना है उसके बारे में। कभी कभी ब्रेस्ट में कैंसर की गठान छोटी रहती है, लेकिन यहाँ पे बड़ी गठान आपको मिल सकती है, या फर्स्ट सिम्टम यही मिल सकता है। तो ये हो गई अपनी 6 नंबर की स्टेप। और 7 है आपको दूसरे ब्रेस्ट, ये हाथ से दूसरे हाथ से दूसरे ब्रेस्ट को उसी तरह चेक करना है, और आपको एक ये भी स्टेप करना है जिसमें आप ये हड्डी के ऊपर गठाने देख सकते हैं, क्योंकि ब्रेस्ट में कैंसर फैलता यहाँ भी है। तो ये हो गई हमारी 7 इजी स्टेप्स। ओके, तुम्ही उल्लेख केला की वेळेचं निदान केलं तर ते किती गरजेचं आहे। तर अशा तुम्ही जेव्हा कॅम्प घेता तेव्हा सेल्फ एक्झामिनेशनमध्ये मी असं आपली चर्चा दरम्यान ऐकलंय की 18 पेशंटचं आधीच डिटेक्ट झाली ती गाठ, तर त्याचा अनुभव थोडासा दर्शकांना सांगाल? आपलं मेन उद्दिष्ट काय असावं की गाठ 2 सेंटीमीटरच्या आतली असेल तर ती फैलत नाही, हे मेन आहे। तर 2 सेंटीमीटरच्या आतली गाठ जर आपण डिटेक्ट केली, जी की होऊ शकते, तर आपल्याला म्हणजे ती फैलत नाही, आणि ती फैलली नाही तर तो ॲडव्हान्स कॅन्सर होत नाही। हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथे। आता आम्ही काय करतो, आमचं तारा फाउंडेशन फॉर विमेन अकोला ही एक रजिस्टर्ड NGO संस्था आहे। त्यामार्फत आम्ही फ्रीमध्ये कॅम्प्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर्स घेतो, ज्याच्यामध्ये व्हिडिओ PPT आहे आणि सर्व काही आम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये कॅम्प्स पण जेव्हा आमच्याकडे होतात तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही एका ब्रेस्टचं एका साईडला आम्ही करून दाखवतो पेशंटला किंवा महिलांना, आणि दुसऱ्या बाजूला मग त्यांना आमच्यासमोर करायला सांगतो। जनरली महिला चूक काय करतात, असं मी दाखवलंय तर महिला चूक करतात अशी की हे असं असं बघतात। यामध्ये आपल्याला कॅन्सर ब्रेस्ट किंवा कुठलीही गाठ आपल्याला लागू शकत नाही हाताला, जोपर्यंत आपण असं, जसं आपण पोटली असते एखादी तांदळाने भरलेली, त्याच्यात दगड ठेवलाय छोटासा आणि आपण तो पाहतोय कुठे आहे म्हणून, तसं आपल्याला असंच आपल्याला ते बघायचं आहे। असं केल्याने पण आपल्याला दिसणार नाही, असं केल्याने पण आपल्याला दिसणार नाही, असं केलं। आणि महत्त्वाचा भाग म्हणजे व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल की पूर्ण ब्रेस्ट आपल्याला तपासायची आहे, आपल्याला छोटासा पण भाग सोडायचा नाहीये त्याच्यातला। एकावर एक 2दा आलं हात तरी चालतो, पण आपल्याला इकडचा भाग सोडायचा नाहीये, इकडचा भाग सोडायचा नाही, आणि ब्रेस्ट पूर्ण बगलेपर्यंत असते। आपल्याला तिथपर्यंत ही एक्झामिनेशन कंप्लीट करायची आहे। आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही डेली जर ही एक्झामिनेशन आंघोळ करताना तुम्ही साबण लावलेला असताना कराल ना, तुम्हाला दोन्हीकडे साधारण 30 सेकंद किंवा 40 सेकंद फक्त एवढाच वेळ लागतो, बस एवढी क्रिया करायची आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। मग आता मला सांगा, हा एवढा वेळ तुम्ही स्वतःसाठी देणार नाही का? नाही, अगदी आता हा वेळ समजा पल्लवी, आता मला मूवीला जायचंय, मला कुठलंही किंवा काम आहे असं, त्याच्यासाठी मी वेळ काढते बरं का, सगळ्यांसाठी मी वेळ काढते, पण स्वतःसाठी पण स्वतःसाठी मला काढणं अत्यंत गरजेचं आहे। आणि स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या हेल्थसाठी, बरोबर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे खूप महत्त्वाचं आहे पल्लवी। तर तारा फाउंडेशनद्वारे आपण हे काम तर करतोच आहे। आपण आणखीन एक गोष्ट आपण सगळ्यांना सांगतो, आपण काय सांगतो त्यांना की आपण
पल्लवी इथे थोडंसं डायव्हर्ट हो, होते. ठीक आहे. आपण तुम्हाला जेव्हा हे शिकाल तुम्ही स्वतःची ब्रेस्टची एक्झामिनेशन कशी करायची, त्याच्यानंतर तुम्ही 25 जणांना हे शिकवा आणि त्यांना सुद्धा स्वतः त्या योग्य बनवा की त्या लवकर ती गाठ पकडू शकतील. ही आमची मिशन 25 मिशन 25. ही संकल्पना आहे. तर ही संकल्पना आपण उचलून धरली, आपण खूप त्याच्यामध्ये सहयोग दिला स्वतःचा, तर विचार करा की आपण सुद्धा एक किती पुण्याचं काम करताय. कारण कोणाचं जर कॅन्सर लवकर लक्षात आला पल्लवी, तर त्याला जीवनदानच आहे ना पल्लवी. हो, नक्कीच. कारण आमच्या कॅम्पमध्ये जेव्हा आम्ही केलं तेव्हा 18 स्त्रिया अशा निघाल्या मॅमोग्राफी केल्यानंतर, आणि सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये त्यांना थोडंसं रफनेस गाठ लागली. तेव्हा जेव्हा मॅमोग्राफी केली पल्लवी, तर 18 स्त्रियांना फार छोटा कॅन्सर निघाला, म्हणजे 1 1 सेंटीमीटर. सेंटीमीटर पेक्षा पण कमी. आणि त्यासाठी त्यांना फक्त ब्रेस्टचा तेवढाच तुकडा काढून टाकावा लागला. ब्रेस्ट काढावी लागली नाही पल्लवी. किती मोठं आयुष्य हो, वाचलंय. आणि त्यांना केमोथेरपी नाही लागली. हे अत्यंत हे अत्यंत महत्वाचं. पल्लवी, हे किमोथेरपी न लागणं हे फक्त एवढ्या 2 छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण इतकं मिळू शकतं आपल्याला, तर आपण डेफिनेटली सगळ्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा. नाही, आणि जसं तुम्ही किमोथेरपी नाही लागली असं मॅडमनी म्हटलंय, तर दर्शक हो बघा, स्त्रियांचा सौंदर्य हा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि तिची ओळखच ही सौंदर्याने असते, आणि किमोथेरपीमुळे त्या सौंदर्याचा हळूहळू ऱ्हास होऊन पूर्णतः ऱ्हास होतो. आणि त्यापासनं मॅडमनी आता सांगितल्याप्रमाणे फक्त एक एक्झामिनेशन जर असं तुम्ही रोज केलं, तर 1 सेंटीमीटरच्या आतमधली जर गाठ असेल तर नक्कीच तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळू शकता. जसं की आता प्रश्नाच्या मध्येच हेल्थ बँक आपण मॅडमला विचारली होती आणि त्यांनी वळता वळता हा आपल्याला गायडन्स केला, आणि हेल्थ बँकविषयी आपण दर्शकांना सांगूया. पल्लवी, एक अतिशय सुंदर संकल्पना आहे, आणि माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण ही फॉलो करा, कारण हे अत्यंत गरजेचं आहे आजच्या युगामध्ये. काय होतं, बरेचदा आपल्याला सेल्फ एक्झामिनेशनसाठी तर काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा मॅमोग्राफी करावी लागते, जेव्हा आपल्याला काही डिटेक्ट होते गाठ वगैरे, तेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे गेल्यानंतर पुढच्या तपासण्या कराव्या लागतात. त्या पुढच्या तपासण्यांमध्ये मॅमोग्राफी, MRI आणि बायोप्सी वगैरे अशा काही चाचण्या असतात ज्या आपल्याला कराव्या लागतात, टेस्ट. आता त्याच्यासाठी जवळ पैसा लागतो, करेक्ट. तर मग पल्लवी, बऱ्याचशा मध्यमवयीन म्हणा किंवा अशा ज्या लेडीज असतात किंवा ज्यांच्याकडे काही फारसं काही नसतं, परिस्थिती सुद्धा नसते, तर त्यांच्यासाठी ही संकल्पना फार छान आहे. म्हणजे काय करायचं, प्रत्येक वेळेला तुम्हाला जेव्हा पण तुमच्याकडे असे थोडेसे सुटे पैसे, सुटे 10-20च्या नोटा, 50च्या आतमधील आणि काही सुटे नाणे वगैरे असे तुमच्याकडे असतात, तेव्हा काय करायचं, जशी मुलांकडे एक छोटी पिगी बँक देतो ना आपण त्यांना पैसा जमा करायला, तर आपणही तशीच आपली एक हेल्थ बँक म्हणून पिगी बँक विकत आणायची बाजारात. फार सुंदर संकल्पना. आणि काय करायचं, आपल्या मैत्रिणींना प्रेझेंट पण देऊ शकतो आपण ती पिगी बँक. म्हणजे मैत्रिणींना पण खूप फायदा, आपण आपल्या रिलेटिव्स पण देऊ शकतो, आणि ते जे सुटे पैसे आहेत ते त्याच्यामध्ये आपण टाकत जायचे. पल्लवी, काय होतं माहितीये का, एकदा माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं, त्याच्यापासून मला ही संकल्पना आली. तिने म्हणे की मी फक्त कॉइन्स 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 माझ्या घरातले टाकत गेले 10 वर्षापर्यंत, आणि जेव्हा आम्ही ते काढलं तेव्हा त्याच्यातनं 80,000 रुपये निघाले. बापरे, म्हणजे किती मोठी गुंतवणूक झाली ती फक्त कॉइन मार्फत. तर आपल्याला ठीक आहे, आपल्याला आपल्यापुरतं जर बघायचं आहे तर दरवर्षी आपल्याला 6-7 हजार रुपये तर नक्कीच त्याच्यातनं काढून मिळू शकतात, हो की नाही? नक्कीच. आणि हे अत्यंत सोपं आहे. आपल्याकडे जेव्हा थोडासा पैसा जास्त होतो आपण बचत जरूर करतो की नाही, आपल्या घरासाठी पण करतो, तसं आपल्या हेल्थसाठी थोडीशी बचत. जशी आपली हेल्थ बँकची चर्चा सुरू होती मॅडम, आणि हेल्थ बँकमुळे मला असं वाटतं की ज्या गरीब महिला असतील तर त्यांना पण याची थोडीशी मदत होईल. आणि दरवेळेस असं म्हटलं जातं की कुटुंबाचा प्रमुख कर्ता पुरुष असतो, परंतु कुटुंबाची खरी प्रमुख जी आहे ती एक गृहिणी असते, एक महिला असते, कारण तिच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असतं. म्हणून स्वतःच्या आरोग्याचा नक्कीच विचार करा. आणि हा महिना ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिना म्हणून जगभरात ओळखला जातो, त्याची जनजागृती केली जाते. म्हणूनच खास डॉक्टर वंदना मॅडमसोबत हा विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आणि आता चर्चा सुरू असताना मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की महिलांनी, म्हणजे कॅम्पच्या महिलांमध्ये जसं काही टेस्टसाठी प्रयोजन आहे का, आणि याचं काही उदाहरण द्याल आम्हाला? हो पल्लवी, कॅम्पच्या महिला ज्या असतात
किंवा ज्यांना ऑनलाईन ऑफलाईन आम्ही लेक्चर्स देतो, ज्या अटेंड करतात त्यांच्यासाठी खास प्रयोजन आहे. त्यांच्यासाठी आम्ही सोनोमॅमोग्राफी आणि मॅमोग्राफी म्हणजेच सोनोमॅमोग्राफी म्हणजे सोनोग्राफी पण येते आणि मॅमोग्राफी पण येते. सोनोग्राफी एक वेगळी मशीन आहे आणि मॅमोग्राफी एक एक्सरेवाली मशीन आहे आणि दोन्ही मिळून जर आपण केलं तर आपल्याला छोटी छोटी गाठ वगैरे सगळ्यात लवकर माहीत पडते. कारण काही गोष्टी सोनोग्राफीमध्ये येत नाहीत, त्या मॅमोग्राफीमध्ये कव्हर त्या मॅमोग्राफीत कव्हर होतात. ते दोन्ही एक दुसऱ्याला पूरक आहे. म्हणून मॅमोग्राफी म्हणजे सोनोमॅमोग्राफी आणि मॅमोग्राफी. तर या दोन्ही टेस्ट करून घ्याव्या. आणि ज्या कॅम्पच्या महिला आहेत त्यांना आपण 50% कन्सेशन दराने सवलत देऊन आपण ही टेस्ट त्यांच्यासाठी करतो. म्हणजे त्यांना ते 50% दरामध्ये असल्यामुळे त्यांना ते अफोर्डेबल पण होतं आणि तुमचा जो ब्रेस्ट कॅन्सरचा जो धोका आहे तो सुद्धा टाळला जाऊ शकतो. आणि आता तारा फाउंडेशन मार्फत हे कॅम्प तुम्ही घेत असतात आणि नेहमीच तुमचं कार्य करत असतात. तर मॅडम, तारा फाउंडेशनची जी संकल्पना आहे ती कशी काय सुचली, म्हणजे तुम्हाला काय प्रेरित करतं त्यासाठी? पल्लवी, माझ्या आई सौ तारादेवी कासट यांना त्यांच्या वयाच्या 67व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि 74व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्याच्यामुळेच त्यांनी किमोथेरपी आणि रेडिओथेरपी घेतली नाही, पण त्यांचा कॅन्सर मग वाढला, दुसऱ्यांदा झाला. त्यांना रिकरन्सचे चान्सेस असतात बरं का पल्लवी. म्हणजे एकदाच जर कॅन्सर झाला असेल ब्रेस्टचा तर त्यांना फॉलोअपची अत्यंत आवश्यकता असते. असं नाही की तो पुन्हा होणार नाही. त्यांचं प्रत्येक वर्षी त्यांना पूर्ण टेस्ट परत परत कराव्या लागतात आणि रिकरन्स कॉमन आहे, आम्ही जनरली पाहतो. आईला पण रिकरन्स झाला आणि आईला पूर्ण 4 स्टेजेसमधनं फैलला तो सगळीकडे. लिव्हर, ब्रेन, वर्टिब्रा म्हणजे आपला मणके आणि बोन्स, लंग्स इत्यादी ठिकाणी फैलल्यामुळे ते सगळे सिम्पटम्स आईला आले. त्यावेळेला मी आईसोबत ICU मध्ये बरेच दिवस होते आणि पल्लवी मला असं वाटलं की मी खूप वेदना झाल्या मला. आणि मला असं वाटलं की आपण काही करू शकतो का, हे लवकर निदान करून. जर आईसारखं ॲडव्हान्स नको पाहिजे आपल्याला याचं लवकर निदान करायला पाहिजे, तर आपण काही करू शकतो का कुणासाठी. आणि त्या निमित्ताने मग आम्ही तारा फाउंडेशन फॉर विमेनची स्थापना केली आणि तेव्हापासून आम्ही ऑफलाईन ऑनलाईन लेक्चर्स, व्हिडिओज याच्यामार्फत, कॅम्प्स याच्यामार्फत आम्ही फ्रीमध्ये याची जनजागृती करतो. आमचे बरेच सदस्य आहेत त्याच्यासाठी. आणि आपल्याला जर कधी असं वाटलं की तारा फाउंडेशन मार्फत पल्लवी, जर त्यांना कधी वाटलं की आमचे कॅम्प्स ठेवावे, लेक्चर्स ठेवावे, तर दे आर मोस्ट वेलकम एनी टाईम. आम्ही हे काम कधीही कुठेही जाऊन फ्रीमध्ये करायला तयार आहोत. नाही, आणि खरं तर खूप महत्त्वाचं कार्य आहे हे. आणि हा महिना जसं की आपण म्हणतो आणि त्या संदर्भातच आपण मॅडमला आमंत्रित केलं होतं आपल्या स्टुडिओमध्ये आणि आता सविस्तर चर्चा झाली. आणि सरते शेवटी असं की हे निदान जर झालंच नाही, बघा दर्शको, एक कल्पना जरी केली, सिम्पल असं एक्झामिनेशन आहे जे की डेली करायचं आहे जसं मॅडमने सांगितलं. समजा मॅडम ती केलं नाही तर त्याचे काय म्हणजे गंभीर स्वरूप होऊ शकतं हे सुद्धा थोडक्यात दर्शकांना सांगा. जसं मी सांगितलं की जर लवकर निदान झालं नाही, एक गोष्ट तर नक्कीच आहे की लाज वाटून घ्यायची नाही. न स्वतः टेस्ट करताना पण लाज वाटून घ्यायची नाही आणि डॉक्टरांकडे दर वर्षातनं एकदा जाऊन निदान करणं आवश्यक आहे. 35 वयानंतर प्रत्येक स्त्रीला डॉक्टरकडे वर्षातनं एकदा जाऊन निदान करणं आवश्यक आहे. डॉक्टर पण तपासतात, मग त्यांना पण समजू शकते, लवकर निदान होऊ शकते. तर स्पेशली ज्या मोठ्या वयाच्या स्त्रिया असतात पल्लवी, त्यांना लाज वाटते, सांगायलाही लाज वाटते. तर आपण काय करायचं, आपणच शिकून घेतलं ह्या सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनच्या व्हिडिओ नंतर, तर सर्वात प्रथम आपण काय करायचं, आपल्या घरच्या सगळ्या स्त्रियांना एकत्र करायचं, सगळ्या महिलांना एकत्र करायचं आणि त्यांच्यावर ही टेस्ट आधी करून घ्यायची आणि त्याच्यामधनं त्यांचं निदान लवकर करायचं. आणि दर काही दिवसांनी किंवा समजा दर महिन्याला त्यांची ही टेस्ट करायची. अगदी इन्क्लुडिंग तुम्ही तुमच्या कामवाल्या बाईची सुद्धा ही टेस्ट करायची आणि तिला पण शिकवायचं. म्हणजे ती त्यांच्या स्ट्रॅटामध्ये, त्यांच्या झोपडपट्टीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या भागामध्ये राहणाऱ्या महिलांना ती हे शिकू शकेल असं तिला आपण प्रेरणा द्यायची, प्रोत्साहित करायचं. म्हणजे ही जर गाठ आणि हे जर लवकरात लवकर सगळ्या देशात फैललं की ही असं लवकर आपल्याला निदान करता येते, तर विचार करा
ॲडव्हान्स कॅन्सरनी येणाऱ्या स्त्रियांची, महिलांची संख्या खूप कमी होईल आणि त्यांचा मृत्यूदर किती घटेल. बऱ्याच महिलांना सेल्फ एक्झामिनेशनमुळे, ज्या की काही तुमचा असा अनुभव असेल तुमच्या कॅम्प दरम्यान की महिलांना सेल्फ एक्झामिनेशनमुळे काय फायदा झाला आणि ज्या महिलांनी सेल्फ एक्झामिनेशन केलंच नाही कंटिन्यूमध्ये, असं काही एखादं उदाहरण? हो पल्लवी, असे उदाहरण भरपूर आहेत. कारण ऑलमोस्ट डेली एक तरी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान आपल्या सेंटरमध्ये होतं. काय होतं, कधी कधी ज्यांना सगळं येतं करता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, अशी माझी एक हैदराबादला माझी मैत्रीण आहे. आता ती प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित एक्झामिनेशन रोज करत होती, पण निपलच्या मागच्या बाजूला तिचं सुटून जायचं आणि नेमकं तिथेच तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला. बापरे. तर म्हणजे हे पण फार इम्पॉर्टंट आहे की आपण कुठलाही भाग सोडू नये. ज्या 7 स्टेप्स आपण दिलेल्या आहेत त्या आपण क्रमवारीने व्यवस्थित लक्षात ठेवून फॉलो कराव्या, म्हणजे आपण कुठलाही एरिया सोडू शकणार नाही. आता फॉर्च्युनेटली तिचे हजबंड डॉक्टर होते. तिचं निदान झाल्यानंतर फर्स्ट किमो दिला तेव्हा ती टेबलवरच तिचं हृदय बंद पडलं आणि तिचे हजबंड डॉक्टर असल्यामुळे, त्यांचं ICU तिथेच असल्यामुळे तिला लगेच ट्रीटमेंट मिळाली आणि ती पूर्ण रिकवर झाली याच्यात. बापरे. आणि आता ती अगदी छान आहे आणि नॉर्मल जीवन जगते आहे. असंच एक उदाहरण आणखीन सांगेन मी. अशा खूप उदाहरणं आहेत, असं आपल्याला वेळच नाही पुरणार, पण तरी मला तुम्हाला हे बिंबवायचं आहे तुमच्या मनावर की तुम्ही हे रोज केलं पाहिजे आणि मॅमोग्राफी वगैरे पण केलीच पाहिजे तुम्ही वर्षातनं एकदा, आणि लवकर निदान केलं पाहिजे. आता अजून एक माझी मुंबईची मैत्रीण, ती स्वतः ॲक्च्युली डॉक्टर आहे, पण जरुरी नाही आहे की काही वेळेअभावी वगैरे नाही झालं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन रेग्युलर करणं त्यांच्याकडनं. आणि अचानक एक दिवस तिला गाठ लागली आणि वय फक्त 33 वर्ष, आणि मग नंतर त्याचं कॅन्सरचं डिटेक्शन झालं, कॅन्सरचं निदान झालं आणि ॲडव्हान्स होता कॅन्सर. बरीच ट्रीटमेंट घ्यावी लागली, सगळं घ्यावं लागलं. तर माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की जर एज्युकेटेड लोकंसुद्धा कधी कधी वेळेअभावी, जे त्यांना सगळं माहीत असतं पण वेळेअभावी कधी कधी त्यांच्याकडनं असं होऊ शकते, तर एज्युकेटेड महिलांना पण माझं नम्र निवेदन आहे की स्वतःसाठी वेळ काढा आणि याचं लवकर निदान करा. नाही, खरंच. आणि किती मोठा म्हणजे धोका टळू शकतो याच्यातनं. हल्ली मॅडम महिला ज्या आहेत, गर्भवती महिलांची मालिश करण्याला ठेवतात आणि मालिशला थोडंसं महत्त्व होत चाललेलं आहे, परंतु ज्या मालिश करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना जर का हे सेल्फ एक्झामिनेशनचं प्रॉपर माहिती असेल तर त्या महिलांचं सुद्धा किती छान होईल. तर याविषयी काय गाईड कराल? पल्लवी, हे जी आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करतो, मी जसं सांगितलं 20 वयाच्या पुढे करायची आहे एक्झामिनेशन, डेली करायची आहे, तर ही गरोदर स्त्रियांनी पण करायची आहे डेली. असं नाही की गरोदर राहिल्यानंतर या सगळ्या टेस्ट बंद करून टाकायच्या, त्यांनी पण ही टेस्ट करायची आहे. आणि 50च्या वरील स्त्रियांनी जरूर करायची आहे, कारण त्यांना जास्त धोका असतो कॅन्सर व्हायचा. कुठलाही कॅन्सर व्हायचा धोका जास्त असतो त्यांना, आणि मृत्यूचं नंबर 1चं प्रमाण ब्रेस्ट कॅन्सर असल्यामुळे त्यांना त्याचाही धोका जास्त असतो. थँक्यू सो मच मॅम. खरं तर एवढ्या सेल्फ एक्झामिनेशननी जसं थोडासा संकोच असतो महिलांमध्ये की आपण थोडंसं वय जास्त असल्यानंतर त्यांना संकोच वाटू शकतो, परंतु तुम्हालासुद्धा हे ब्रेस्ट एक्झामिनेशन करण्याची खरंच गरज आहे आणि ती नक्की करा, कारण तुमचा आयुष्यामध्ये होणारा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा निदान टळू तरी शकतो आणि तुमचं जीवन आणि आयुष्य हे विदारक होण्यापासून वाचू शकतं. धन्यवाद मॅडम. खरं तर ऑक्टोबर महिना म्हणजे संपूर्ण ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिना म्हणून जगभरात ओळखला जातो, जनजागृती केली जाते आणि त्याची जनजागृती तुमच्यापर्यंत जर घेऊन आले असेल तर आम्ही हा विषय घेऊन आलो होतो, या कार्यक्रमामध्ये स्पेशल आमंत्रित केलं होतं, ज्या की सुप्रसिद्ध अशा गायनकोलॉजिस्ट आहे डॉक्टर सौ वंदना बागडे मॅडम, आणि तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं, सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू पल्लवी. आणि दर्शक हो, आमचा कार्यक्रम नक्कीच बघत राहा. पुढच्या रविवारी नवीन भेटूया, नवीन तज्ज्ञ डॉक्टरांसह आणि नवीन विषयासह. तत्पूर्वी नमस्कार, कारण आम्ही घेतलाय तुमच्या आरोग्याचा ध्यास, जो की असेल तुमच्यासाठी खास.